तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे मित्राचा गोंधळ आणि लग्नाचं जेवण. गाव म्हणलं की आल्या भरपूर अशा परंपरा आणि अशीच एक परंपरा आमच्या गावात आहे. लग्न थाटामाटात दारात करा किंवा पळून जा, पण लग्नाचा गोंधळ घालून ग्रामदैवताला 2 बकरी द्यावीच लागतात. आणि आज माझ्या मित्राचा लग्नाचा गोंधळ आहे आणि अर्थातच आज जेवण पण आहे. गावाकडे तुमचं आमचं न करता आपला कार्यक्रम आहे असं समजून सर्वजण जेवण बनवायला मदत करतात. प्रत्येक जण ज्याला जे जमल ते काम करत होता. बाहेर आचारी सुद्धा जेवण बनवत होते. कार्यक्रम आला की सर्वजण एकत्र येतात. कामासोबत एन्जॉय सुद्धा होऊन जातो आणि एन्जॉय करताना आम्हाला एक काम सुद्धा लागलं. तर आम्ही आता आलोय कडीपत्ता शोधण्यासाठी. इकडं महेश आणि शुभम आता कडीपत्ता शोधतात, पण आग लागल्यामुळं कडीपत्ता जळलाय असं महेशचं म्हणणं आहे. आम्हाला आता कडीपत्ता शोधण्यात अपयश आलेलं आहे, त्यामुळे आम्ही आता निघालोय भाजी चिरायला. तिकडून आलो आणि जेवणाकडे बघितलं तर आमटी आता बनवायला चालू होती. कांदा कापणाऱ्यांनी डोळ्याला त्रास होतो म्हणून कांद्याची टलफरे डोक्यावर ठेवली होती. याने काय होतं काय माहिती नाही. जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. सगळी भाजी चिरून झाली आणि भूक लागलेली म्हणून टोमॅटोला मीठ लावून खाल्लं. गरमी जास्त असल्यामुळं सरबत करायचं ठरलं. एका गंजात थंड पाणी टाकलं आणि त्यात भरपूर असे लिंबू पिळून टाकले. थोडीफार साखर पण टाकली आणि थोडा वेळ ढवळलं आणि तयार झाल्यावर प्रत्येकाने एक ग्लास पिऊन पण घेतलं. त्यानंतर जेवण तयार झालंच होतं, पण लास्ट म्हणजे मटण फक्त राहिलं होतं आणि त्याचं सुद्धा नियोजन चालूच होतं. आता आमचं काय जास्त काम नव्हतं म्हणून सगळेजण गेलो जांभळं काढायला. पोटभर खाऊन दात निळ केलं आणि नियोजन केलं पोहायला जायचं. महेशच्या घरापाशी गेलो आणि एक आंबा खायला घेतला आणि निघालो. जाताना आमच्या गावातल्या एका हॉन्टेड विहिरीकडे बघून घेतलं आणि त्या विहिरीकडे बघून पुढे निघालो. आमच्या आधी लहान मुलांनी हजेरी लावली होती. गेल्या गेल्या कपडे काढले आणि पोहायला लागलो. पोहत असतानाच आपल्या व्हिडिओचा वॉच टाइम वाढवायला असं काहीतरी केलं. एक मोबाईल, एक दुसरा मोबाईल, तिसरा मोबाईल, चौथा मोबाईल, 5वा मोबाईल. तुम्ही पण माझे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि त्याच सोबत लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बरं, आता डायरेक्ट संध्याकाळी जेवण वाढायलाच गेलो. ज्या दिवशी गावात असा कोणता कार्यक्रम असतो तेव्हा सर्वांना चूलबंदीचे आव्हान असते. म्हणजेच गावातल्या सर्वांना जेवण असते आणि त्याला आमंत्रण म्हणून कोणाच्याच घरी जेवण बनवायचं नाही आणि सर्वांनी जेवायला यायचं असा त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे गावातील सर्वजण आणि पाहुणे मंडळी येत होती, तसे त्यांना जेवण पण वाढून घेतलं. आता बेस्ट गाणी काय लावू शकत नाही कारण कॉपीराईटचा विषय आहे, पण जे लावलं आहे त्यातच बघून आनंद घ्या.
खरंच या जुन्या परंपरा आहेत म्हणूनच गावात एकोपा आहे. नाहीतर कुठे ते शहरातला बपे आणि कुठे या गावातल्या पंक्ती. गावासारखं सुख कुठंच नाही गड्या. बरं, भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ 4-5 वेळा तरी बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून शेअर करा अशा मित्राला ज्याच्या लग्नाचा गोंधळाचा कार्यक्रम अशा प्रकारे करायचा आहे.